लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। भुसावळमध्ये रात्री 10 वाजण्याच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे, बांधकाम व्यावसायिक देवा राखुंडे यांच्यावर मरीमाता चौकामध्ये अज्ञात इसमानी गोळीबार केला आणि यामध्ये दोघांचाही मृत्यू झालेला आहे। भुसावळ शहरात रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जुना सातारा रोड येथील मरीमाता चौकामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि देवा राखुंडे हे दोघे 4 चाकीमधून शहरात येत असताना त्यांच्यावरती अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला आहे। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय। त्या दोघांना खाजगी दवाखान्यामध्ये दाखल केला असता त्यांना मृत घोषित केलं आहे। यामुळे भुसावळ शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। संध्याकाळी अंदाजे 10 वाजता भुसावळ शहरामध्ये मेरीमाता मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये 2 इसम जात होता। अचानकपणे 2 अनोळखी इसम त्या गाडीजवळ येऊन त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्या दोन्ही अनोळखी इसम आरोपी त्या जागावरून पळून गेलेला आहे। जे 2 लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पावलेले त्यांचं इस्मांचं नाव आहे, एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि दुसऱ्यांचं नाव आहे सुनील राखुंडे। आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे ही सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल। कोणाला अटक वगैरे करण्यात आली? अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेलं नाही। एकूण किती लोक असतील ते मारणार ही आता मला सांगता येत नाही, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। एकदा पूर्ण माहिती पडली की आपल्याला सांगेल। या घटनेचे ठार झाले ते नगरसेवक असतात ही संतोष बारसे माजी नगरसेवक आहे असं माहिती पडते। आणि दुसरं जे होतं सुनील राखुंडे हे कोण होतं? समाजसेवक होते काय? त्याच्याबद्दल आता माहिती नाही माझ्याकडे। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।